आणि एक दुसरी गोष्ट, अशाच मित्रांमध्ये हे पण आहे बरं का, की तुमचे निगेटिव्ह पॉइंट प्रोजेक्टच्या एंड पर्यंत घातले जातात. किंवा एखादा जो प्रॉब्लेम्स आहे, आता समजा आपल्याला एखादी बिझनेस कडनं एखादी गोष्ट मिळतच नाहीये, बरोबर हा. जसं की नंबर रेंजसाठी मी विचारलं की काय काय नंबर रेंज ठेवायचे आहेत, सांगा मला. ऑर्डरसाठी, रिटर्नसाठी, क्रेडिट मेमोसाठी कोणी रिस्पॉन्स देत नाही मला. मग तुम्ही कुणाला सांगायचं? तर प्लॅटफॉर्मच हम्म. नसतो. मेल करा, हे करा. त्यांच्या मॅनेजरला सांगितलं, बरं ठीक आहे मी सांगतो. पण जसं मी म्हटलं ना, ह्या स्प्रिंटच्या एंडिंगला मीटिंग्स येतात. त्यामध्ये तुम्ही पॉइंट हायलाइट करू शकता, की फ्रॉम लास्ट 15 days वी आर आस्किंग फॉर दॅट अँड इट्स स्टक फॉर ड्यू टू मीन्स मुव्हिंग दी टीआरस इज स्टक ड्यू टू दिस ऍक्टिव्हिटी. आणि तिथं कसं हम्म. सेल्फ मॅनेजमेंट असतात त्या मीटिंगला, बरं का. म्हणजे आपले मॅनेजर्स, त्यांचे मॅनेजर्स आणि त्या मॅनेजर्सचे मॅनेजर्स, बिझनेस हेड म्हणतात ना. म्हणजे इथे तुम्हाला रिस्क हायलाइट करता येते. त्याला रिस्क हायलाइट म्हणतात ते, की इफ इट इज नॉट रिसिव्ड टाइमली, इट विल गेट डिलीड म्हणतात. मग ते रिस्क म्हणायचं त्याला. रिस्क हायलाइट करतात ते. रिस्क हायलाइटचं डिस्कशन होतं किंवा रिस्क बद्दल सांगताय. हम्म. तर हे आज आपण वाटलं तर इथंच थांबू. काही क्वेश्चन असतील तर विचार. हॅलो पियुष कल्पेश, ते हम्म. क्वेश्चन्स आहेत का? नाही सर, थोडं वाचून घेतो याला. वाचून घ्या थोडा काय. आवाज अजून वाचतो म्हणजे मग थोडं. चालेल. तसे हे हे कशात माहितीये का, मग काम करताना आलं पाहिजे. तर इंटरव्ह्यूच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर ते तुम्ही थोडंसं पण सांगितलं. व्हॉट इज द मेथोडॉलॉजी, सिलेक्टेड एसीपी मेथोडॉलॉजी. इट इज जनरली व्हॉट आर द 5 phases ऑफ असट मेथोडॉलॉजी, हे 5 phases आहेत. एवढंच विचारतील ते. अजाईल वर ते हम्म. विचारतील, आर यू नो द अजाईल. मग तुम्ही बेसिक सांगू शकता अजाईल काय असतं. इट विल गेट अ चान्स. असं अजयला असं काही फिक्स नसतं ना? काय अजयला फिक्स स्टेजेस नसतात ना? ते जे विचारेल अकॉर्डिंग टू दी प्रोजेक्ट, असं फिक्स नसतं. हम्म. तेच तेच. म्हणजे त्याच्या टाइम ड्युरेशनचे स्पेसिफिक आहेत ना ते. हम्म. समजा मी प्रोजेक्टचं ठरवलं होतं की 8 स्टेजेस मध्ये सगळं कम्प्लीट करायचंय. मग एखाद दोन सायकल राहिले आहे, मग ते डिसाईड केलं जातं की काय राहिले, एक्झॅक्टली काय राहिले. हम्म. समजा प्रोजेक्ट एक्सटेंड होणार आहे, ते ठीक आहे एक्सटेंड होईल चालेल. आता किती राहिले, मग 5% काम राहिले, मग ठीक आहे होऊ द्या थोडं एक्सटेंड झालं. 5% कामासाठी म्हणजे थोडंसं मॅनेज करून घेऊ. म्हणजे आपण 95% कव्हर केले ते, आणि ते 8 स्टेजमध्ये 95% झाले, आता फक्त 5% राहिले. ठीक आहे, एक स्टेज हम्म. वाढवा म्हणतात. कधी कधी असंही होऊ शकतं की एक स्टेज वाढवा पण 2च महिन्याची करा, स्प्रिंट एक आणि 2च ठेवा. कारण गरज नाही 4 महिन्याची. आणि तिकडे मध्ये काय होतं की मग सगळंच वर्क थांबलेलं असतं. काय राहिलंय आणि काय पेंट कम्प्लीट केले ते दिसत नाही ना ह्याच्यामध्ये. मग त्याच्यामुळे की ह्या मेथडॉलॉजी मध्ये एवढंच होतं की वाद फार होतात, कॉन्फ्लिक्ट म्हणजे भांडणं जे असतात ना, आपल्या टीमचे आणि बिझनेसचे, ते व्हायला लागतात ऍसेट मध्ये. असं मध्ये. कधी कधी म्हणजे आपल्याला सरप्राईज होतो, ते तुम्हाला लक्षात नाही का, इतकं इतकं तर बेसिकच आहे. कधी कधी असे बोलायला लागतात ते. आपण म्हणतो डॉक्युमेंट मध्ये आहे का. पण सर आता म्हणजे प्रॅक्टिकली आता मी ऑफिसला जाता येताना डेव्हलपमेंटचेच लोक जास्त असतात ना. आता रिअल लाईफ मध्ये आता सर्व्हिस बेस मध्ये तुमच्या इथं मे बी थोडाफार फरक असेल. ते आता आजच बोलत होते की कधी कस्टमर, सॉरी, इकडचा जो असतो त्याच्या साईडने समजा डेटा नाही आला किंवा काय नाही आला आणि आपण ते पॉइंट आउट केलं तर ते बराच वेळ तुम्हाला टार्गेट करतात. रिअल लाईफ मध्ये ते म्हणतात. आपल्या ह्याच्यातही असं होतं का? नाही, नाही तर- पॉइंट आउट म्हणजे काय माहितीये का, नेचर खरं सांगायला काय, आपण हे विसरलं पाहिजे की दे आर अ क्लायंट.
बऱ्याचदा ते गोड बोलणे, आता खरं सांगू का, आपण ज्यावेळेस हम्म, ऑफिस एन्व्हायरमेंट मध्ये येतो त्यावेळेस हम्म, आपण 80% प्रॅक्टिकल अप्रोच ठेवला पाहिजे, कारण आपण कामाशी रिलेटेड आहे. ते काम नसलं असतं तो क्लायंट आपल्याजवळ आला नसता. आणि आणि बऱ्याचदा काय होतं की त्यांच्याकडनं ते गोड बोलतात, हे करतात का, तर त्यांच्या एखादं दुसरं समजा काम त्यांच्याकडनं देण्यात नाही आलं तर मॅनेज करून जा. आपण काय करायचं, फक्त ठेवायचं, सर हे काम तुमच्याकडनं इट्स नॉट रिसिव्ह टिल डेट, इट मे डिले. हम्म, ते काय आपल्याला त्रास नाही, तर ते त्रास कसं देणार? त्रास दिला तरी त्यांना त्याच्या प्रिस्क्राईब्ड वे मध्येच द्यावं लागेल ना. म्हणजे काय, तर तुम्ही आम्हाला हे 2 दिवसात द्या. तुम्ही सांगू शकता की फॉर दिस 4 mandates आर डिसाइडेड, सो इट इज हार्ड टू कम्प्लीट. म्हणतो ना आपण की जसं जसं तुमचं वय हम्म, वाढतं ना, तुम्ही डिप्लोमॅटिक कसं बोलायचं हे शिकायला हम्म. लागतं किंवा शिकून घ्यावं लागतं. ह्यासाठी तरी कारण ऍक्च्युली माझ्या आतापर्यंतच्या एवढ्या वर्षात माझं नेहमी कसं आहे, क्लायंटसाठी मी कधी काम नाही केलेलं, कंपनीसाठीच नेहमी केलेलं आहे. तेव्हा माझ्या माइंडसेट तसा झालाय. तेव्हा मला थोडं त्या आता तुम्हाला गोष्टी काय होतं, येतात. नाही तर मी म्हणाल जसं ग्रॅज्युअली, जसं की तुम्हाला आता मोठ्या कंपनी राहत असताल तर काय होतं, म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, आठवतंय का, तुम्ही 3 वर्ष एक्सपिरियन्स दाखवा. 3, कारण त्यात तुमच्या पुढे कोण आहे, टीम लीड, सिनियर कन्सल्टंट, हम्म, बरोबर आहे. मग तुम्हाला, तुम्ही मीटिंग मध्ये फक्त राहिला, तुम्हाला लक्ष द्यायचं क्लायंट काय मागतोय, आपला टीम लीड काय बोलतोय, कसा रिप्लाय हम्म, द्यायचा. कधी कधी असंही करावं लागतं की काम तुमचा 2 घंट्यात संपली पण तुम्ही डिलिव्हर करायचं नसतं. त्याचे कारण असतात, सांगतो आता. समजा तुम्ही सांगितलं की हम्म, ही मेथड, ही डेव्हलपमेंट करायला तुम्हाला किती वेळ लागेल. आय विल से इट्स हम्म, इट रिक्वायर्ड 7 man days. हम्म, ओके, 7 man days. आणि समजा ते भक्कन 2 दिवसात दिलं तर तुम्ही 7 सांगितले होते, इतक्या दिवसात तर कंप्लीट झालं, म्हणजे तुम्ही ओव्हर बजेटिंग करायला तुम्ही. हम्म, ठीक आहे, 5व्या दिवशी द्या, 6व्या दिवशी द्या, इट्स ओके. पण 2 दिवसात दिला ते काय म्हणेल, in at the time of discussion you said it required 7 days, and right now you are completing in 2 days, it means you are giving the wrong effort. हम्म, ते, आणि कसं असतं की कधी कधी एवढं बी करेक्ट द्यायला लागत नाही. मग आपण सांगू शकतो वी हॅड कन्सिडर वी कम्प्लीटेड इन 5 days and 2 days are buffer. Some if any surprise has happened or if any technical issues has came, then we have to deliver that. Means we have to solve that. कंटेंजन्सी. It's a diplomatic answer. किंवा it require, even though it's completed technically, but as a documentation it require 1 to 2 days. Without कारण documentation we cannot move the changes. चांगलं लागतं. It's a project with आज friction. आजच कारण तो माझा कलिक सांगत होता की तर एकदा म्हणजे का तो डेव्हलपर आहे आणि समोरच्या क्लायंटचा आर्किटेक्ट होता. काहीतरी ते तो सांगत होता, असं असं टेक्निकल काहीतरी सांगत होता. तर हा म्हणला की ते तसं नाही होणार, ते तसं नाही, असं ऍक्च्युली असतं ना, असं व्हायला पाहिजे असं. म्हणजे त्याने त्याचा जुना अनुभव सांगितला. तर म्हणे त्यानंतर तो सगळ्या टीम मध्ये त्याला काइंड ऑफ टार्गेट केल्यासारखं त्याला वाटलं. आणि त्यामुळे त्यांनी मला मग नंतर टार्गेट केलं. मग त्यानंतर तो म्हणलं मी असलं कधी केलं नाही. मग ते त्याने बहुतेक ते त्याच्या एक्सपिरियन्स कमी असतानाचा किस्सा झालेला. स्टार्टला ते कसं थोडं होतं सांग, आणि कधी कधी काय होतं माहिती काय, आपण हम्म, म्हणतो ना, आता मी जसं मी प्रायमसला होतो ना हा, त्यावेळेस एक मधला कॉर्डिनेटर होता, ते काय म्हणलं होतं माहिती का, तुम्ही पोरं हा, चांगली काम करतात, हम्म, म्हणजे चांगली काम करतात, मला डिलिव्हर करतात, हे करतात, पण आता ज्यावेळेस आमचा फायनान्स हे येतो, तुमचा पोरगा दिसतो कितीचा, 25 वर्ष, 26 वर्ष, 27 वर्ष, हम्म, कुणाला पाठवलं हे, काय मला टाइमपास करायला तुम्ही, त्याची म्हणजे तुम्हाला, हम्म, म्हणून तो काय म्हणला होता माहिती आहे, सर होते आमचे, त्यांना जे की ओनर होते, की हम्म, when you are sending a team na, he हम्म, send a senior guy even though he doesn't have a technical knowledge. हम्म, मग तेव्हापासून मग आमच्या संग एखाद सिनियर म्हणजे 45-50 वाला माणूस पाठवायचे असलं. त्यांना काहीच येत नव्हतं, म्हणजे ते स्वतः कबूल करायचे, पण पुष्कळ घ्या, जसा तिकडचा माणूस 55 वर्षाचा, मग त्याला वाटतं कोणतरी प्रायमस साईडने सिनियर माणूस हा, आला कडे,
त्याच्यानंतर बरोबर. मग तो सांगणार की ओके वी हॅव दिस इज माय टीम एक्स वाय झेड फलाना डिमका, तो लेट्स स्टार्ट दी डिस्कशन. मग तो थोडासा एक अर्धा एक मिनिट स्टार्ट करणार आणि नंतर मग जो आम्ही गेलो तेच सांगणार असं होईल तसं होईल हम्म. तसं होईल असं होईल. ओके. पण जर तेच आम्ही गेलो की त्याला काय वाटतं की यार पोरं भेटून आमचं टाइमपास करेल. हम्म. ते डिप्लोमॅटिक थोडं हा खेळता म्हणजे यायला पाहिजे. डिप्लोमॅटिक आणि ते दमादमान थोडं यायला लागतं नाही तर पाहिजे ऑटोमॅटिक येत नाही ते. असं काय म्हणून आता कसं लिहावं किंवा काय पॉइंट. हम्म. बऱ्याचदा आम्ही काय करतो आम्हाला ते एखादं तिकडचे ऑन साईडचे सांगतात हे दे ते दे. अरे हे दिलं असतं पण ते मेलवर टाकतो का कारण ते मॅनेजमेंट किंवा माझा टीम लीड बघतो पुन्हा तो म्हणतो की व्हेरी म्हणजे इट शुड बी ऑन डॉक्युमेंटेड. हम्म. मेलवर पाठवून दे वाटलं तर मी स्टार्ट करतो मेलवर पाठवून दे असं म्हणावं लागतं त्याला. हम्म. पॅरलली मी स्टार्ट करतो. हम्म. कारण ते रेकॉर्डला राहिलं तर कारण उद्या जर फाटलं गिटलं किंवा कॉस्टिंग कधी मॅचा इश्यू आला तर मग आपल्यावर येऊन असायसाठी. ठीक आहे. ठीक आहे. ओके मग उद्या आपण वाटलं तर पुढचा टॉपिक घेऊ आता जसं म्हटलं टेक्निकल्स असतील तर टेक्निकल एक दोन टॉपिक पण आहेत ते कम्प्लीट करू माझं मत आहे ते वाटलं होतं मला. एकच मिनिट. आहे. हा एक टेक्निकल आहे हे अखेरचे दोन टेक्निकल आहेत. तीन टेक्निकल आहेत. सॅटर्डे संडे मध्ये वाटलं तर टेक्निकल घेऊ नाही उद्या जर हा आपण भेटलं तर उद्या घेऊ. बरोबर. उद्या घेऊ वाटलं. म्हणजे शक्यतो वीकेंडला घ्या म्हणजे थोडा जास्त टाइम लागला तरी. चालेल. हो. मग उद्या टाइम भेटलं तर हा घेऊ. त्याचे डॉक्युमेंट मी शेअर करेल कसं कसं बघायचं काय काय असतं ते. आणि मग हे दोन टॉपिक जे पूर्ण एस्थेटिकच्या आतमध्ये जाऊन बघायचे ते सॅटर्डे संडे घेऊ. 40-41 आणि ते टेबल वगैरे ते कसं असतं? AFS मध्ये इथे. ओके. त्याच्यावर पण बरेच क्वेश्चन येतात ना वाटतं. येतात त्याचे पण. हम्म. ओके त्याचा डॉक्युमेंट पण देईल मी तुम्हाला की कसं एफएस असतं ते त्या दिवशी सांगेल मी तुम्हाला. ओके ठीक आहे. चालेल. ठीक आहे. Bye. हम्म.